मी रोहिणी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। साडीवरील मॅचिंग ब्लाऊज तर आपल्या प्रत्येकीकडे असतात, पण हे 7 ब्लाऊज जे प्रत्येक साडीवर मॅच होतील ते 7 ब्लाऊज मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग ते 7 ब्लाऊज कोणते जे प्रत्येक साडीवर आपण मिसमॅच करून वेअर करू शकतो ते बघूया। सगळ्यात पहिला आहे ग्रीन कलर ब्लाऊज। ग्रीन कलरचा ब्लाऊज हा बऱ्याच साड्यांवर मॅच होतो, जसं की पैठणी साडी, काठपदर साडी, खणाची साडी किंवा एखादी रेड कलरची साडी तर आपल्याकडे असतेच। आणि हो, ग्रीन कलरचा ब्लाऊज हा शक्यतो सिल्कचा आणि प्लेन हवा। ग्रीन कलरचा ब्लाऊज तुम्ही कोणत्याही साडीवर मिसमॅच किंवा कॉन्ट्रास्ट करू शकता। तुम्हाला हिरव्या रंगाचा कुठलाही शेड निवडायचा नाही, मूळ रिअल जो पारंपरिक ग्रीन कलर असतो ना तो निवडायचा आहे। कारण पॅरेट ग्रीन किंवा दुसरा कुठला ग्रीन कलरचा शेड हा सगळ्याच साड्यांवर शोभून दिसत नाही। लग्न समारंभाच्या सिल्क साड्यांवर सुद्धा सिल्कचा ग्रीन ब्लाऊज खूपच शोभून दिसतो। त्याचबरोबर ब्लॅक, पिंक, येलो अशा ज्या साड्या आहेत त्यावर हा ग्रीन कलरचा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मॅच केल्यावर खूपच सुंदर दिसतो। त्यामुळे ग्रीन कलरचा ब्लाऊज तुम्ही अगदी कोणत्याही साडीवर मिसमॅच करून घालू शकता आणि तो खूपच सुंदर दिसतो। त्यामुळे असा एक ब्लाऊज तुमच्याकडे तर नक्कीच असायला हवा। त्यानंतर नंबर 2 आहे येलो कलर ब्लाऊज। तुम्हाला कधी काही कॉन्ट्रास्ट मॅच किंवा मिसमॅच करायचं असेल तर तुमच्याकडे येलो कलरचा हा ब्लाऊज असायलाच हवा। येलो कलरचा ब्लाऊज हा बऱ्याच साड्यांवर मिसमॅच होतो। बांधणी साडी, प्लेन साडी आणि अशा काही बऱ्याच काठापदराच्या साड्यांवर सुद्धा येलो कलरचा ब्लाऊज खूपच सुंदर दिसतो। त्यामुळे अशा प्रकारचा येलो कलरचा ब्लाऊज ही तुमच्याकडे असायलाच हवा। नंतर नंबर 3 आहे ब्लॅक ब्लाऊज। ब्लॅक कलरचा ब्लाऊज हा नक्की सगळ्यांकडे असतोच, पण तो खूप सिंपल नेहमीसारखा स्टिच करून घेता। थोडा स्टायलिश आणि फॅन्सी स्टिच करून घ्या, कारण सिंपल साड्यांसोबत आपण एखाद्या डिझायनर साडीसोबत सुद्धा तो मॅच करून घालू शकतो। जर तुम्ही स्लीवलेस वेअर करत असाल किंवा स्लीवलेस सोबत कम्फर्टेबल असाल तर तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता किंवा मग फुल स्लीव्ज किंवा 3/4 स्टिच करून घेऊ शकता। तर तुमच्याकडे हाही ब्लाऊज असायलाच हवा। नंबर 4 आहे गोल्डन ब्लाऊज। तर यात खूप जास्त डार्क गोल्डन कलर चूज करायचा नाही। गोल्डन कलर हा जो थोडासा व्हाईटिश आणि सिल्वर असतो तो तुम्हाला निवडायचा आहे, कारण आपल्या काठापदराच्या साड्यांचे काठ हे डार्क गोल्डन कलरचे असतात आणि मग डार्क कलरच्या ब्लाऊजवर ते डार्क काठ हे उठून दिसत नाही किंवा आपण जी गोल्डन ज्वेलरी वेअर करतो ते सुद्धा यावर उठून दिसत नाही। म्हणून थोडासा व्हाईटिश चंदेरी मिक्स असा गोल्डन कलरचा ब्लाऊज आपल्याला निवडायचा आहे। अशा प्रकारचा ब्लाऊज ही तुम्ही नक्कीच तुमच्याकडे असायला हवा आणि कुठल्याही साडीवर तुम्ही हा गोल्डन व्हाईटिश कलरचा ब्लाऊज वेअर करू शकता। नंबर 5 आहे खण ब्लाऊज। छान गोल्डन कलरचा किंवा ग्रीन कलरचा एखादा खणाचा ब्लाऊज हा तुमच्याकडे नक्कीच असायला हवा। नऊवारी साडीवर किंवा काठापदराच्या साडीवर, खणाच्या साडीवर, तसेच काही फॅन्सी साडीवर सुद्धा हा खणाचा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो। जेव्हा तुम्हाला एखाद्या फंक्शनला छान तयार व्हायचं असेल तेव्हा तुम्ही हा खणाचा ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता। खणाचा ब्लाऊज हा तुम्हाला सुंदर आणि पारंपरिक लूक नक्कीच देतो। खणाचा ब्लाऊज वर आपले पारंपरिक दागिने सुद्धा खूपच छान शोभून दिसतात। 6 आहे मल्टी कलर ब्लाऊज। मल्टी कलर चेक्सचा, खणाचा, एम्ब्रॉयडरीचा किंवा एखाद्या डिझाईनचा मल्टी कलर ब्लाऊज हा तुमच्याकडे असायलाच हवा, कारण तो बऱ्याच प्लेन साड्यांवर मॅच होतो। पण मल्टी कलर ब्लाऊज हा शक्यतो प्लेन साड्यांवरच मॅच करावा। जर तुमच्याकडे साडीमध्ये
खूप सारे कलर असतील तर त्या साडीवर मल्टी कलर ब्लाऊज हा अजिबात चांगला दिसणार नाही, कारण सगळंच खूप कलरफुल दिसतं. त्यामुळे तुम्ही हा ब्लाऊज शक्यतो प्लेन साडीवरच वेअर करा, त्याने तुमचा लुक हा खूप सुंदर दिसेल. नंतर एक असा ब्लाऊज आहे जो आपण 13 वेगवेगळ्या साड्यांवर कॉन्ट्रास्ट करून वापरू शकतो. तर तो ब्लाऊज आहे पिंक कलरचा ब्लाऊज. म्हणजेच पिंक कलरचा जो ब्लाऊज आहे तो आपण वेगवेगळ्या साड्यांवर तर नक्कीच वेअर करू शकतो. म्हणजे हा पिंक रंगाचा जो ब्लाऊज आहे हा तुमच्याकडे तर नक्कीच असायला हवा, कारण हा पिंक कलरचा जो ब्लाऊज आहे तो आपण अगदी प्लेन साडीवर, काठापदराच्या साडीवर किंवा पैठणी साडी असू देत, कुठल्याही साडीवर हा आपण पिंक कलरचा ब्लाऊज मिसमॅच करून तर नक्कीच वेअर करू शकतो. आणि यामुळे आपला लुक हा सगळ्यांमध्ये नक्कीच उठून दिसेल. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही ब्लाऊज सजेस्ट केले आहेत की जे तुम्ही कुठल्याही कलरच्या साडीवर वेअर करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.